अयोध्याकांड। सुनी रिपुहन लखी नख सीख खोटी, लगे घसीटन धरी धरी झोटी। भरत दयानिधी दिन्ही छडाई, कौसल्या पही गे दोऊ भाई। तिचे बोलणे ऐकून आणि ती नखशिखांत दुष्ट आहे असे पाहून शत्रुघ्न तिच्या झिंज्या धरून तिला फरफटत नेऊ लागला। तेव्हा दयाळू भरताने तिला सोडविले आणि दोघे भाऊ कौसल्या मातेकडे गेले। मलिन बसन बिबरन बिकल क्रूस, शरीर दुख भार, कनक कलप बर बेली बन मानहु हनी तुसार। कौसल्याने मळकट कपडे घातले होते, चेहरा उतरला होता, ती व्याकुळ झालेली होती आणि दुःखाच्या भाराने तिचे शरीर सुकून गेले होते। जणू सोन्याच्या सुंदर कल्पकतेला वनात हिमपाताने करपून टाकले असावे अशी ती दिसत होती। भरतही देखी मातू उठी धाई, मुरुचित अवनी परी झई आई। देखत भरतू बिकल भये भारी, परे चरण तन दसा बिसारी। भरताला पाहताच माता कौसल्या उठून धावली, परंतु मूर्छा येऊन जमिनीवर पडली। हे पाहताच भरत फार व्याकुळ झाला आणि देहभान विसरून त्याने तिच्या चरणी लोळण घेतली। मातू तात कह देही देखाई, कह सिय रामू लखनू दोऊ भाई। कैकई कत जनमी जग माझा, जऊ जनमी त भई काहे न बाझा। तो म्हणाला, आई बाबा कुठे आहेत, मला दाखव। सीता व माझे दोघे बंधू श्रीराम व लक्ष्मण कुठे आहेत। कैकेयीने जगात जन्म कशाला घेतला आणि जन्मली तर ती वांस का नाही झाली। कुलकलंकू जेही जनमेऊ मोही, अपजस भाजन प्रियजन द्रोही। को त्रिभुवन मोही सरिस अभागी, गती असी तोरी मातू जेही लागी। तिने कुलाचा कलंक, अपकीर्तीचा पेटारा आणि प्रियजनांचा द्रोही बनलेल्या माझ्यासारख्या पुत्राला जन्म का दिला। त्रैलोक्यात माझ्यासारखा दुर्दैवी कोण आहे। हे माते, तिच्यामुळे तुझी ही दशा झाली। पितू सूरपुर बन रघुबर केतू, मै केवल सब अनरथ हेतू। धिगमोही भयऊ बेनू बन आगी, दुसह दाह दुख दूषण भागी। वडील स्वर्गात आणि श्रीराम वनात गेले, केतू सारखा मीच या सर्व अनर्थाचे कारण आहे। माझा धिक्कार असो, मी वेळूच्या वनात आगीसारखा उत्पन्न झालो आणि भीषण दाह दुःख व दोषांचा भागीदार ठरलो। मातू भरत के बचन मृदू सुनी, पुनी उठी संभारी। लिये उठाई लगाई, उरलोचन मोचती बारी। भरताचे ते दीनवाणे बोलणे ऐकून माता कौसल्या सावरून उठली। तिने भरताला उठवून छातीशी धरले आणि ती नेत्रांतून अश्रू ढाळू लागली। सरल सुभाय माय हिय लाय, अति हित मनहु राम फिरी आए। भेटेऊ बहुरी लखन लघु भाई, सोकू सनेहू न हृदय समाई। सरळ स्वभावी कौसल्या मातेने मोठ्या प्रेमाने भरताला उराशी धरले, जणू श्रीरामच परत आले होते। नंतर लक्ष्मणाचा छोटा भाऊ शत्रुघ्न याला तिने छातीशी धरले। तिच्या हृदयात शोक व प्रेम मावत नव्हते। देखी सुभाऊ कहत सबू कोई, राम मातू अस काहे न होई। माता भरतू गोद बैठारे, आसू पोची मृदू वचन उचारे। कौसल्याचा स्वभाव पाहून सर्वजण म्हणत होते की श्रीरामाच्या मातेचा स्वभाव असा का बरे असणार नाही। कौसल्याने भरताला मांडीवर बसविले आणि अश्रू पुसून ती मृदूपणाने म्हणाली, अजहू बच्छ बली धीरज धरहू, कुसम उ
कुसमऊ समुझी सोक परिहरहु जनी मानहु ही हानी गलानी काल करमगती अघटित जानी. हे वत्सा, मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते, तू अजूनही धीर धर. वाईट काळ लक्षात घेऊन शोक सोडून दे. काळ व कर्म यांची गती अटळ असते असे मानून मनात दुःख व ग्लानी येऊ देऊ नकोस. काहूही दोसू देहू जनी ताता भामोही सबबिधी बाम विधाता. जो एतेहू दुख मोही जी आवा अजहू को जानई का तेही भावा. बाळा, कुणाला दोष देऊ नकोस. विधाता सर्व प्रकारे मला प्रतिकूल झाला आहे. इतके दुःख देऊनही त्याने मला जिवंत ठेवले आहे. कुणास ठाऊक त्याला काय आवडत आहे. दो पितू आयस भूषण बसन तात तजे रघुबीर. बसमऊ हरशु न हृदय कछु पहिरे बलकल चीर. हे तात, पित्याच्या आज्ञेने श्री रघुवीराने वस्त्र व आभूषणे काढून टाकली आणि वल्कले धारण केली. त्याच्या मनात जरा सुद्धा विषाद किंवा हर्ष नव्हता. मुख प्रसन्न मन रंग न रोषू सब कर सब विधी करी परितोषू. चले बिपिन सुनी सिय संग लागी रहई न राम चरण अनुरागी. त्याचे मुख प्रसन्न होते, मनात आसक्ती नव्हती की द्वेष नव्हता. सर्वांचे सर्व प्रकारे समाधान करून तो वनात गेला. हे ऐकून सीता सुद्धा त्याच्या बरोबर गेली. श्रीरामांच्या चरणांवर प्रेम असल्याने ती सुद्धा काही सांगितले तरी राहिली नाही. सुनीतही लखनू चले उठी साथा रही न जतन किये रघुनाथा. तब रघुपती सबही सिरू नाई चले संग सिय अरु लघु भाई. ते ऐकून लक्ष्मण सुद्धा त्याच्या बरोबर निघाला. श्रीरामांनी थांबविण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. मग श्री रघुनाथ मस्तक नमवून सीता व लक्ष्मण यांचेसह निघून गेले. रामू लखनू सिय बनही सिधाये गयऊ न संग न प्राण पठाये. यहू सबू भाईन्न आखिन न आगे तऊ न तजा तनु जीव अभागे. श्रीराम लक्ष्मण व सीता वनास गेले. मी बरोबर गेले नाही आणि मी आपले प्राणही त्यांच्या मागे पाठविले नाहीत. हे सर्व माझ्या या डोळ्यांसमोर घडले, तरीही माझ्या दुर्दैवी जीवाने शरीराचा त्याग केला नाही. मोहीन लाज नीज नेहू निहारी राम सरिस सूत मै महतारी. जिये मरे भल भूपती जाना मोर हृदय सत कुलिस समाना. रामासारख्या पुत्राची मी आई, पण स्वतःच्या प्रेमाची मला लाजही वाटत नाही. जगणे व मरणे हे राजाला चांगले कळले. माझे हृदय शेकडो वज्रांसारखे कठोर आहे. दो कौसल्या के बचन सुनी भरत सहित रनी वासू. व्याकुल विलपत राजगृह मानहु शोक नेवासू. कौसल्याचे बोलणे ऐकून भरतासह सर्व अंतःपुर व्याकुळ होऊन विलाप करू लागले. राजमहाल जणू शोकाचे निवासस्थान बनला. बिलपही बिकल भरत दोऊ भाई कौसल्या लिये हृदय लगाई. भाती अनेक भरतू समुझाये कही विवेकमय बचन सुनाये. भरत शत्रुघ्न हे दोघे भाऊ विव्हळ होऊन विलाप करू लागले. तेव्हा कौसल्येने त्यांना हृदयाशी धरले. अनेक प्रकारे तिने भरताला समजावले आणि पुष्कळ अशा विवेकपूर्ण गोष्टी त्याला सांगितल्या. भरतहू मातू सकल समुझाई कही पुराण श्रुती कथा सुहाई. छलविहीन सुची सरल सुबानी बोले भरत जोरी जुगपानी. भरताने सर्व मातांची पुराण व वेदांचे दाखले देत समजूत घातली. दोन्ही हात जोडून भरत निष्कपटपणे, निर्मळपणे आणि साधेपणाने म्हणाला,
जे अघमातू पिता सूत मोर, जे अघमातू पिता सूत मारे, गाई गोठ मही सुर पुर जारे, जे अघतीय बालक बध किन्हे, मीत महीपती माहुर दिन्हे. माता पिता व पुत्र यांना मारण्यामुळे जे पाप लागते, जे गोशाला आणि ब्राह्मणांचे नगर जाळण्याने लागते, ते पाप पत्नी व बालक यांची हत्या केल्याने लागते, आणि जे मित्र व राजाला विष दिल्याने लागते, जे पातक उत्पातक अहही कर्म बचन मन भव कभी कहही, ते पातक मोही होहू विधाता, जऊ यहू होई मोरमत माता. कर्म वचन आणि मन यांच्याद्वारे जितकी लहान मोठी पापे लागतात असे कवींनी सांगितले आहे, हे विधात्या जर या कृत्यामध्ये माझा हात असेल तर हे माते ही पापे मला लागोत. दो जे परिहरी हरी हर चरण भजही भूतगण घोर, तेही कही गती मोही देऊ विधी जाऊ जननी मतमोर. जे लोक श्रीहरी व श्री शंकर यांना सोडून भयानक भूत प्रेतांना भजतात, हे माते जर यात माझी संमती असेल तर विधात्याने त्या लोकांची गती मला द्यावी. बचही बेदू धरमू दुही लेही, पिसून पराय पाप कही देही. कपटी कुटिल कलह प्रिय क्रोधी, बेद विदूषक विश्वविरोधी. बेचही बेदू धरमू दुही लेही, पिसून पराय पाप कही देही. कपटी कुटिल कलह प्रिय क्रोधी, बेद विदूषक विश्वविरोधी. जे लोक वेत विकतात, धर्माचे स्वार्थापोटी शोषण करतात, जे लाव्या करणारे आहेत, दुसऱ्यांची पापे लोकांना सांगतात, जे कपटी कुटिल कलहप्रिय आणि रागीट आहेत, आणि जे वेदांची निंदा करणारे व सर्व जगाचे शत्रू आहेत. लोभी लंपट लोलुपचारा, जे ताकही परधनु परदारा. पावू मै किन्न कै गती घोरा, जऊ जननी यहू संमत मोरा. जे लोभी लंपट आणि हावरटासारखे वर्तन करणारे आहेत, जे दुसऱ्याचे धन व परस्त्रीवर डोळा ठेवतात. जे जननी जर या कृत्यास माझी संमती असेल तर मला वरील सर्वांची भयानक गती मिळो. जे नाही साधू संग अनुरागे, परमार्थ पथ विमुख अभागे. जे न भजही हरी नरतनु पाई, जिन्नही न हरी हर सूजसू सोहाई. ज्यांना सत्संगतीविषयी प्रेम नाही, जे भाग्यहीन परमार्थ मार्गापासून विन्मुख आहेत, जे मनुष्य देह लाभला असतानाही श्रीहरीचे भजन करीत नाहीत, ज्यांना भगवान विष्णू व शंकर यांचे गुणगान आवडत नाही. तजी श्रुती पंथू बाम पथ चलही, बंचक बिरची बेश जगू छलही. किन्न कै गती मोही संकर देऊ, जननी जाऊ यहू जनौ भेऊ. जे वेदमार्ग सोडून वाम मार्गाने जातात, जे ठक आहेत आणि साधूचे सोंग घेऊन जगाला फसवितात. हे माते, मला जर हे षडयंत्र माहीत असेल तर श्री शंकर भगवान मला वरील लोकांची गती देवोत. दो मातू भरत के वचन सुनी साचे, सरल सुभाय कहती राम प्रिय तात तुम्ह सदा वचन मन काय. माता कौसल्या भरताचे अत्यंत खरे व सरळ बोलणे ऐकून म्हणाली, बाबा रे, तू मन वचन व आचरणाने नेहमी श्रीरामाचा आवडता आहेस. राम प्राण हूँ ते प्राण तुम्हारे, तुम रघुपति ही प्राण हूँ ते प्यारे. विधु बीष चवे स्त्रवे हिमु आगी,
होई बारीचर बारी विरागी. श्रीराम तुला प्राणाहून प्रिय आहे आणि तू सुद्धा रघुनाथाला प्राणाहून अधिक प्रिय आहेस. चंद्र विष ओकू लागला आणि हिम आगीचा वर्षाव करू लागले. जलचर जीव जलापासून विरक्त झाले. भये ज्ञानू बरू मिटय न मोहू. तुम राम ही प्रतिकूल न होहू. मत तुम्हार यहू जो जग कहही. सो सपने हूँ सुख सुगती न लहही. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावरही मोह संपला नाही. तरीही तू श्री रामचंद्रा विरुद्ध कधीही जाणार नाहीस. जगामध्ये जे कोणी असे म्हणतील की या गोष्टीमध्ये तुझी संमती आहे, त्यांना स्वप्नातही सुख व शुभ गती मिळणार नाही. असं कही मातू भरतू ही अलाये. थनपय स्त्रवही नयन जलछाये. करत बिलाप बहुत एही भाती. बैठे ही भीती गई सबराती. असे म्हणून कौसल्येने भरताला हृदयाशी कवटाळले. तिच्या स्तनांतून दूध श्रवू लागले आणि नेत्रांत प्रेमाश्रू दाटले. अशा प्रकारे पुष्कळ विलाप करीत बसल्या बसल्या ती सारी रात्र सरली. बामदेऊ वसिष्ठ तब आये. सचिव महाजन सकल बोलाये. मुनी बहु भाती भरत उपदेसे. कही परमारथ वचन सुदेसे. मग वामदेव व वसिष्ठ आले. त्यांनी सर्व मंत्री व प्रतिष्ठित लोकांना बोलावून घेतले. नंतर मुनी वसिष्ठांनी प्रसंगानुरूप पारमार्थिक सुंदर गोष्टी सांगून पुष्कळ प्रकारे भरताला उपदेश केला. तात हृदय धीरजू धरहू. करहू जो अवसर आजू. उठे भरत गूर बचन सुनी करण. कहेऊ सबू साजू. वसिष्ठ म्हणाले, हे कुमार मनात धैर्य धर आणि आज जे करण्याची वेळ आहे ते कर. गुरुजींचे म्हणणे ऐकून भरत उठला आणि त्याने सर्व तयारी करण्यास सांगितले. नृपतनु बेद विदित अन्न वावा. परम विचित्र बिमानू बनावा. गही पद भरत मातू सब राखी. रही राणी दर्शन अभिलाषी. वेदांमध्ये सांगितलेल्या विधीप्रमाणे राजाला स्नान घातले आणि परम पवित्र असे विमान बनविले. भरताने सर्व मातांचे चरण धरून त्यांना सती होण्यापासून परावृत्त केले. त्या राण्या सुद्धा श्रीरामांच्या दर्शनाची अभिलाषा बाळगून सती गेल्या नाहीत. चंदनगर भार बहु आये. अमित अनेक सुगंध सुहाय. सरजू तीर रची चिता बनाई. जनु सूरपूर सोपान सुहाई. चंदन अगुरू व इतर अनेक प्रकारच्या सुगंधी द्रव्यांचे पुष्कळ ढीग आले. शरयू नदीच्या तटावर सुंदर चिता रचली. जणू ती स्वर्गाची पायरी असावी असे वाटत होते. एही विधी दाह क्रिया सब किन्ही. विधिवत नाही तिलांजुली दिन्नी. सोधी सुमृती सब वेद पुराणा. खिन्न भरत दस गात विधाना. अशा प्रकारे दहन क्रिया केली गेली आणि सर्वांनी विधीपूर्वक स्नान करून तिलांजली दिली. मग वेद स्मृती आणि पुराणे या सर्वांच्या मताप्रमाणे भरताने पित्याचे 10 दिवसांचे कर्म केले. जह जस मुनिबर आयसू दिन्हा. तह तस सहस भाती सबू किन्हा. भये विशुद्ध दिये सबदाना. धेनू बाजी गज बाहन नाना. मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी जिथे जशी आज्ञा दिली तिथे भरताने त्याप्रमाणे अनेक प्रकारची कृत्ये केली. सुतक संपल्यावर विधीपूर्वक सर्व दाने दिली. गायी घोडे हत्ती इत्यादी अनेक प्रकारची वाहने. सिंहासन भूषण बसन अन्न धरणी धनधाम. दिये भरत लही भूमी सुरभे परिपूर्ण काम. सिंहासने दागिने कपडे अन्न पृथ्वी धन व घरे भरताने दान केली. ब्राह्मणांना दाने देऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या. पितू हित भरत किन्नी जसी करणी. सो मुख लाख
जाई नाही बरनी. सुदिनू सोधी मुनी बरतब आये, सचिव महाजन सकल बोल आये. पित्यासाठी भरताने जे काही केले त्याचे वर्णन लाख मुखांनीही करता येणे शक्य नाही. मग शुभ मुहूर्त शोधून मुनिश्रेष्ठ वसिष्ठ आले आणि त्यांनी मंत्र्यांना व श्रेष्ठांना बोलाविले.